नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. कोंदामेढी, इंदोरा, नांदगाव आणि शिवाडौली येथे विकास कामांचे भूमिपूजन. पालघर येथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडी मार्फत अटक केल्याप्रकरणी निषेध. धुळे येथे वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हैराण. आता बातम्या सविस्तर. अरोली कोंदामेढी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत योगेश देशमुख, सदस्य जिल्हा परिषद नागपूर यांचा अथक प्रयत्नांनी कोंदामेढी येथे 69 लाख रुपये व इंदोरा येथे 30 लाख, नांदगाव 4 लाख, शिवाडौली नाला खोलीकरण 8 लाख, एकूण 1,12,00,000 रुपये कामाचे भूमिपूजन. अवंतिका लेकुरवाडे, सभापती महिला व बालकल्याण नागपूर, रश्मी बर्वे, अध्यक्ष सभापती स्वप्नील श्रवणकर, जिल्हा परिषद सदस्य नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. उद्घाटनाला योगेश देशमुख, दीपक गेडाम, अनिल बुराडे, सरपंच आशिष बावनकुळे व ग्रामपंचायत सदस्य तसेच इंदोरा येथील सरपंच नेकसिंग गहेरवार व ग्रामपंचायत सदस्य हेमलता देवतळे, ग्राम सदस्य गावोगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता आरोली प्रतिनिधी गौरी गणेश बोरकरची रिपोर्ट. दिनांक 31 जानेवारी रोजी झारखंड राज्याचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडी मार्फत बेकायदेशीर खोटे आरोप लावून अटक केलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी तहसीलदार कार्यालय वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र राज्य येथे केंद्र सरकारच्या ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आदिवासी एकता परिषद या संघटनेमार्फत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. सदर आंदोलनामध्ये आदिवासी एकता परिषदेचे शशी सोनवाने, दत्ता सांभरे, विष्णू जाधव यांनी सदर निषेध आंदोलनात आपले विचार मांडले. वरिष्ठ पोलीस अधिकारी वसई पोलीस ठाणे यांना आदिवासी एकता परिषदतर्फे हेमंत सोरेन यांना अटक केलेल्या ईडी अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यासाठी पत्र देण्यात आले. तसेच आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाहीबाबत भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना तहसीलदार वसई यांच्या मार्फत पत्र देण्यात आलं. आम्ही तहसीलदारांना आज निवेदन देऊन तो राष्ट्रपती मुर्मू मॅडम आहेत त्यांना आम्ही तो पत्र निवेदन पाठवणार आहोत. वाशिम बायपास स्थित खेडकर ज्ञानगंगामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रमिलाताई ओक सभागृहामध्ये 6 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णुपंत खेडकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेडकर, तर स्वर्गीय यमुनाबाई खेडकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलकेश खेडकर तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुभाष भागडे यांच्या हस्ते करण्यात आलं. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान 4 फेब्रुवारी रोजी शाळेतील महिला पालक वर्गांकरिता विविध खेळ स्पर्धेंची उखाणे स्पर्धा आणि संगीत खुर्ची व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजेता महिला पालकांना शुभेच्छा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मागील वर्षी वर्ग 10वी मधील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्राथमिक संचालन आशा हिवरकर व आभार प्रदर्शन उषा जगदाळे यांनी केले. अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन यांची रिपोर्ट. महाराष्ट्र टीव्ही 24. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नवी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. नवी मुंबईतील कामुठे आणि नेरूळमधील आगरी कोळी भवन या ठिकाणी ते मराठा समाजाच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या स्वागताची व सभास्थळाची देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करत निर्णय दिल्याचा आरोप करत आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा निर्णय असेल आणि काल शरद पवार यांचा राष्ट्रवादीचा काँग्रेस पार्टीचा निर्णय असेल, हे सगळे निर्णय केंद्र सरकार घाबरल्याने दबाव तंत्राने असे निर्णय दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मात्र आम्ही जनतेत जाऊन पक्ष कोणाचा आहे हे दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली आहे। ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे, मध्यंतरीच्या काळापासून शिवसेनेलाही तोच निर्णय दिला, शिवसेनेच्या उद्योग गटालाही तोच निर्णय दिला, आज काल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही तोच निर्णय दिला। केंद्राचं जे शासन आहे ते शासन एवढं घाबरलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडियाचा ज्या पद्धतीने वर्चस्व आहे त्याच्यामुळे हे केंद्र शासन हे जे ज्या पद्धतीने घाबरलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळे निर्णय दिले जात आहे। हे निर्णय एकदम चुकीच्या पद्धतीचे दिलेले आहे, हे संविधानाच्या धरून नाही आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे पदाधिकारी आणि पवार साहेब हे सतत लढणार आहे अन्यायाच्या विरोधात। आणि ज्या पद्धतीने केंद्र शासन ज्या संस्था आहेत त्या संस्थाचा मिसयूज जरी करत असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जो निर्णय चुकीचा दिलेला आहे त्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये नागरिकांपर्यंत जाऊन चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष कोणाचा आहे आम्ही दाखवून देऊ। धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक परिसरात हरिण, रानडुकरे, काळवीट व वन्य प्राण्यांकडून शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अक्षरशः या वन्य प्राण्यांनी शेती शिवारात चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाला आहेत। वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी केली आहे। शेतातील छोट्या पिकांचे शेंडे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान हे वन्य प्राणी करत आहेत। धुळे जिल्हा वन विभागाने तत्काळ शेतकऱ्यांच्या या वन्य प्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकरी राजा हा आता तोंडाशी आलेल्या घासापासून देखील वंचित राहील। त्यामुळे लवकरात लवकर वन्य प्राण्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। नंदाळे बुद्रुक येथील माझे नाव गुलाब भाईदास पाटील, राहणार नंदाळे बुद्रुक। आमच्या नंदाळे बुद्रुक येथील जंगलामध्ये फार शेतकऱ्यांना एवढा त्रास होतोय की पाणी यावर्षी पडल्या नसल्यामुळे विहिरींना थोडंसं पाणी आहे, त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गुरांसाठी चारा टाकलेला आहे, पण तो चारासाठी रात्रंदिवस बॅटरी का बांधायला जावं लागतंय व त्यांना रात्रपाळी एका जणा म्हणून उजागरा करावा लागतंय। या जंगलामध्ये हरणी, रुई एवढे जंगली प्राणी आहेत की जबरदस्त त्रास देत आहेत आणि ते लहान पीक आहे ते खाऊन जात आहेत व रात्रंदिवस शेतकऱ्यांना एकदम जबरदस्त मेहनत घ्यावी लागते। पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना या प्राण्यांपासून मोठा त्रास होत आहे। तरी कोणीतरी सरकार यांनी एक निर्णय घ्यावा की जंगलामध्ये काहीतरी व्यवस्था करावी व प्राण्यांपासून शेतकऱ्यांना वाचवण्याचे काम करावे व शेतकऱ्यांच्या जे शेतात जे गुराढोरांसाठी चारा टाकला आहे तो वाचवण्याचे काम करावे व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणे मदत करावी। मी फॉरेस्टर खातेवाल्यांना एकच सांगू इच्छितो की आमच्या गावातील नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्यांना पत्रसुद्धा दिले, त्यांना भेटसुद्धा घेतली त्यांची व सर्वांनी सांगितलं आहे गावातील नागरिकांनी की आम्हाला या वन्य प्राण्यांपासून फार त्रास आहे, याच्यासाठी आम्हाला काहीतरी एक कंपाऊंड बांधून द्यावं, नाही तर काहीतरी आम्हाला सुरक्षा करावी। त्याच्यासाठी वन विभाग प्रशासनाने याच्यात दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी प्रयत्न करावे। बिबटे, हरणी व सगळे डुकर व आपले याच्या प्राण्यांमधून जे हरणी आहेत काही सगळे जेवढे प्राणी आहेत इथं तेवढे सर्व शेतकऱ्यांना त्रास देत आहे। रात्रंदिवस त्यांचे जे चारा आहेत गुरांसाठी टाकलेला तो सुद्धा खाऊन जात आहे। त्यांना बिचारांना रात्री पाळी बॅटरी का लावायला जात आहेत आणि उजागरा करायला जात आहे आणि या प्राण्यांपासून भरपूर त्रास आहे। तरी माझी एवढी विनंती आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर तात्काळ नंदाळे बुद्रुक येथील वन विभागाकडून पत्र घेऊन ताबडतोब या वन विभागाच्या मार्फत आपल्या नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी व कंपाऊंड बांधून देण्यात यावं व या प्राण्यांपासून आपलं जे नुकसान होतं आहे शेतकऱ्यांना ते थांबवण्याचा प्रयत्न करावा। यवतमाळ शहरातील नियमित वर्दळीचा चौक म्हणून तसेच अतिसंवेदनशील असलेल्या कळम चौक येथे 3 जणांनी दुचाकीवरून येऊन युवकावरती गोळ्या झाडल्या। यात शादाब खान, रफिक खान वय 22 वर्ष असे मृतकाचे नाव असून राहणार ताळे नगर नागपूर रोड यवतमाळ येथे राहत होता।
रेती तस्करीतील पैशाच्या वादातून युवकाची गोळ्या झाडून हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। ही घटना 6 फेब्रुवारी मंगळवारी रात्री 10:10 वाजता घडली। या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शादाब खान रफीक खान राहणार ताळेनगर यवतमाळ असे मृतकाचे नाव असून त्याच्यावर अंबिकानगर पाटीपुरा येथील तिघांनी गोळीबार केला। यात एक गोळी थेट छातीत लागल्याने शादाबचा मृत्यू झाला। शादाब नेहमीप्रमाणे कळम चौक येथील कॅन्टीनवर चहा पिण्याकरिता आला असताना संशयित आरोपी मनीष शेंद्रे राहणार अंबिकानगर हा त्याच्या 2 मित्रांसह आला। शादाब सोबत त्याचा रेतीचा पैशावरून वाद झाला। यात आरोपींनी गोळीबार केला। त्यानंतर लगेच घटनास्थळावरून पसार होण्यात आरोपी यशस्वी झाला। मात्र त्याच्याबरोबर आलेल्या दोघांना नागरिकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यांनी आणलेली दुचाकीला संतप्त नागरिकांनी पेटवून दिली। तसेच नागरिकांनी जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र तेथे डॉक्टरांनी शादाबला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच कळम चौक येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। काही काळ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या वातावरणाला पोलिसांनी जमावाला पागविले। घटनास्थळावरती पोलिसांचा ताफा, अतिदक्षता पोलीस बल, CRPFचे जवान तैनात करण्यात आले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली। तणाव वाढत असल्याने खुद्द पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड घटनास्थळी पोहोचले होते। पोलीस संशयित आरोपींच्या घराची झडती घेऊन त्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे। वृत्त लिहेपर्यंत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू होती। महाराष्ट्र TV 24 करिता अक्रम दिवान यांची रिपोर्ट, यवतमाळ। महाराष्ट्र TV 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच। बातम्यांचा वेग असाच सुरू असेल। बघत रहा महाराष्ट्र TV 24। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।